नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 गोपाळचे शौर्य. गोपाळचे शौर्य हा धडा आज आपण पाहणार आहोत. लेखिका आहेत लक्ष्मी कमल गेडाम. धडा शिकण्याआधी आपण लेखिकेचा परिचय करून घेऊया. लक्ष्मी कमल गेडाम, जन्म 1956. लेखिका, कवयित्री, कथाकथनकार. शिवा फेरी, दुरून डोंगर साजरे, पितरांचं पात्र, अडोसा हे त्यांचे कथासंग्रह. हृदय परिवर्तन, किशोरांची करामत हे बालसाहित्य. तुरुंगवाडा ही कादंबरी. आठवांचे झेले हा ललितलेख संग्रह प्रसिद्ध. या धड्यामध्ये आपल्याला काय सांगत आहे लेखिका? डोंगरावर अचानक लागलेला वणवा आणि त्याची आग विझवण्यासाठी गोपाळने केलेले प्रयत्न याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. गोपाळ या शालेय विद्यार्थ्याच्या शौर्याची ही कथा आहे. त्या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत? गोपाळ नावाचा एक मुलगा आहे तुमच्यासारखा शाळेत जाणारा. त्या गोपाळच्या शौर्याची म्हणजे त्याने जे शूरतेचं काम केलेलं आहे त्याची कथा आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. आता डोंगरावर अचानक वणवा म्हणजे काय? तो वनवा म्हणजे जंगलामध्ये लागलेली आग. वनवा का मतलब क्या होता है? जंगल में जब आग लगती ना सब झाड़ियों को बहुत बड़े पैमाने पे, तो उसे वनवा बोलते हैं. वनवा म्हणजे जंगलामध्ये लागलेली आग. आणि ती आग विझण्यासाठी गोपाळ हा एक शाळेतला मुलगा असूनही त्याने जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याच्या शौर्याची ही कथा आपल्याला या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. सॉरी, आपल्या ह्या धड्यामध्ये दिलेली आहे. तर चला मग आपण आता हा धडा शिकूया. सर्वांनी पुस्तकातही लक्ष द्या. मी वाचत असताना. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे खेडेगाव. गावातील सर्व लोक गुण्या गोविंदाने राहतात. या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. गुरे चालणारे गुराखी दररोज तिथे जातात. सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा अधेमध्ये तिथे जाताना दिसतात. आता नागपूर जिल्हा आपल्याला माहिती ना, विदर्भाच्या भागा साईडला आपल्याला नागपूर जिल्हा आहे. नागपूरची काय प्रसिद्ध आहे मुलांना? फळामध्ये तुम्हाला माहिती आहे नागपूरची संत्री. ही मी एक्स्ट्रा माहिती तुम्हाला मुद्दाम सांगते म्हणजे आपल्याला बरोबर ते ठिकाण आठवतं. तर नागपूर जिल्ह्यामध्ये नरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे खेडेगाव होते. काय गाव होते? मोहदी हे खेडेगाव. या गावातले सर्व लोक गुण्या गोविंदाने राहायचे. गुण्या गोविंदाने म्हणजे काय? आनंदाने, प्रेमाने. गुण्या गोविंदाने म्हणजे आनंदाने, प्रेमाने सगळे ह्या गावातले लोक राहायचे. आणि या गावापासूनच 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती कर्णागड नावाचा एक पौराणिक गड होता. पौराणिक म्हणजे पुरातन, जुना. पौराणिक म्हणजे काय? पुरातन, जुना असा एक गड होता. गुरे चालणारे गुराखी दररोज तिथे जायचे. काही लोक सहल काढण्यासाठी पण त्या ठिकाणी जायचे. ट्रेकिंग प्रेमी म्हणजे ज्यांना ट्रेकिंग करायला आवडतं, म्हणजे वेगवेगळ्या किल्ल्यांवर, डोंगरांवरती, पर्वतांवरती ज्यांना चढायला आवडतं. डोंगरावर चढणं, गडावर चढणं, पर्वतावर चढणं म्हणजे ट्रेकिंग. आणि हे गोष्ट ज्यांना आवडते ते लोक म्हणजे ट्रेकिंग प्रेमी. हे सुद्धा अधेमध्ये तिथे जाताना दिसतात. म्हणजे गुरे चालणारे म्हणजे जे गुरे चालणारे मुलं वगैरे हे तर रोजच जातात तिथे. पण काही लोक तिथे सहल घेऊन येतात, तर काही लोक ट्रेकिंग करण्यासाठी सुद्धा येतात. गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरावरील शेतमळे 12 महिने हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो. उन्हाळ्यात गडावर वाळलेला पाला पाचोळा दिसतो. तरीही रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी फळभाराने लदबदलेली असतात. आता ते ठिकाण आहे कर्णागड, त्याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. या कर्णागडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नावाची नदी आहे. कोणती नदी आहे? मंदाकिनी नावाची नदी आहे. बारमाही झुळझुळत असते. बारमाही म्हणजे काय? 12ही महिने म्हणजे वर्षभर. बारमाही म्हणजे 12ही महीने, पूर्ण वर्षभर. अभी हम लोगों ने देखा कि नागपुर जिले में मोहदी नाम का एक गांव है. वहां पे कर्णागढ़ नाम का एक गढ़ यानी कि किला है. तो उस किले पे लोग कोई अपने जो जानवर होते हैं, भैंस बकरी गाय, उनको चराने को जाते हैं, या फिर कोई लोग पिकनिक के लिए भी आते हैं. तो ऐसा ये कर्णागढ़ है. तो इसके पास कौन सी? मंदाकिनी नाम की नदी है.
आणि ही नदी बारमाही यानी की सालभर पुरे 12ही महिने जुळजुळते. म्हणजे काय, त्याच्यामध्ये पाणी असतं. जुळजुळत असते म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असतं. नदीच्या दोन्ही तीरांवर शेतमळे 12ही महिने हिरवेगार असतात. आता बघा ही नदी वाहते नदीच्या दोन्ही तीरांवर यानी कि नदी के दोनों बाजू में जो खेती है, जे शेतमळे आहेत वो 12 ही महीने हरे होते हैं, यानी कि नदी में जो पानी होता है उस पानी से आजू बाजू के लोग खेती करते हैं. इसकी वजह से उनकी खेती पूरे साल भर हरी भरी रहती है. ते लोक नदीचं पाणी नेऊन तिथे शेती करत असतील, त्यामुळे त्यांचे जे शेतमळे आहेत हे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सुद्धा हिरवेगार असतात. म्हणजे 12ही महिने ते हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो. पाचूचा म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? मुलांनो, पाचू हे एक रत्न आहे जे हिरव्या रंगाचं असतं. जसं तुम्ही म्हणतात ना मोती, हीरा, डायमंड, हम लोग बोलते ना, वैसे पाचू नाम का एक रत्न होता है जो ग्रीन कलर का होता है. तर जसं तो पाचू हिरव्या रंगाचा असतो, म्हणजे त्याचप्रमाणे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर सगळीकडे डोंगरावरती, नदीच्या आजूबाजूला सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं. त्याच्यामुळे हा प्रदेश आपल्याला कसा अगदी पाचूसारखा हिरवागार असा वाटतो. उन्हाळ्यात तर गडावर वाळलेला पालापाचोळा असतो. उन्हाळ्यामध्ये थोडंसं ऊन पडतं, त्याच्यामुळे हिरवेपणा कमी झालेला असतो, पण गडावरती वाळलेला म्हणजे उन्हामध्ये सुकलेला पालापाचोळा असतो. जैसे बारिश में और ठंडी के दिनों में विंटर में क्या होता है, पाचू जैसे मैंने आपको बोला ना ग्रीन होता है, पाचू एक ग्रीन कलर का रत्न होता है, तो उस तरह से पूरा एरिया जो है वो ग्रीन हो गया होता है. बराबर है. पर जब धूप होती है समर के टाइम में क्या होता है कि यहाँ पे जो झाड़ियां होती है वो झाड़ियों के सूखे पत्ते हमें दिखते हैं. उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्याला काय दिसतं, हिरवा पाला पाचोळा त्याच्यावरती दिसत असतो. पण तरीही रानमेव्याची अनेक झाडे तिथे आपल्याला दिसतात. रानमेवा म्हणजे काय? रानमेवा म्हणजे रानामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात त्याला आपण काय म्हणतो? रानमेवा. रानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं असतात त्याला आपण रानमेवा म्हणतो. तर रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे असतात आणि मोसमी फळे म्हणजे काय? त्या त्या काळात म्हणजे पावसाळ्यात वेगळी फळं येतात, हिवाळ्यामध्ये वेगळी फळं येतात, तर उन्हाळ्यामध्ये वेगळ्या प्रकारची फळं येतात. तर त्या त्या मोसमामध्ये जी फळं येतात त्या फळांनी ही रानमेव्याची झाडे लदबदलेली असतात. अभी हमने देखा कि धूप में समर के टाइम में क्या होता है, झाड़ियों के पत्ते सूख गए होते हैं, पर फिर भी रानमेवा यानी कि जंगल में ऐसे कुछ झाड़ होते हैं कि जिनको फल आते हैं और वो फल खाने में भी बहुत मीठे और बहुत अच्छे होते हैं. तो ऐसे फल तो यहाँ पे मौसमी यानी कि जो जिस फल का मौसम होता है, अभी हम लोग देखो ग्रेप्स हमें पूरे 12 ही महीने अभी ऐसे तो मिलते हैं, पर ग्रेप्स का भी एक अलग सीजन होता है. आम हमें सिर्फ समर में अप्रैल में ही आम खाने को मिलते हैं. वाटरमेलन वाटरमेलन हमें सिर्फ मार्च अप्रैल मई के स्टार्टिंग तक मिलता है. ऐसा मतलब एक मौसम होता है हर एक फ्रूट्स का. तो इस तरह से हमें ये जो अभी तो हमें दिखते हैं कि 12 ही महीने सब फ्रूट्स मिलते हैं, पर उनका तैयार होने का जो नेचुरल है, तो ग्रेप्स भी जनवरी फरवरी के टाइम में ज्यादा आते हैं. तो इस तरह से उनका एक पीरियड होता है. तो इस तरह से ये जो जंगल में जो रानटी झाड़ होते हैं, तो उनके भी जो फ्रूट्स आते हैं उनका एक मौसम होता है, और हर एक मौसम में जिस टाइम में जिस फ्रूट का मौसम होगा तो वो झाड़ अगदी लदबदले यानी कि पूरे फ्रूट से भरे हुए रहते हैं. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात मोहोती येथील माध्यमिक शाळेची सहल कर्णागड येथे गेली होती. विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला. गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले. विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला. सर्व मुले गड उतरून खाली आली. वार्षिक परीक्षा यानी कि एनुअल एग्जाम खत्म होने के बाद और समर का जो टाइम है उस टाइम में उन्हाळ्यामध्ये मोहोदी येथील माध्यमिक जी शाळा आहे, मतलब इनकी जो स्कूल है, ये स्कूल की पिकनिक सहल यानी कि पिकनिक करनागढ़ पे गई थी. सहल यानी कि पिकनिक ये करनागढ़ पे गई थी. तो वहां पे सब स्टूडेंट, टीचर, इन सब लोगों ने क्या किया, पूरा कर्नागड का परिसर देखा. पूर्ण कर्नागडचा परिसर त्यांनी पाहिला. परिसर म्हणजे कर्नागडचा संपूर्ण आजूबाजूचा भाग. परिसर यानी कि कर्नागड का पूरा आजू बाजू का जो भाग है वो उन्होंने देखा.
गडावर पूर्ण फेरफटका मारून झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले। मतलब पूरा उन्होंने गढ़ देखने के बाद में उनके कलागुण यानी किसी को कुछ एक्टिंग आती होगी, कोई किसी ने गाना गाया होगा, किसी ने डांस किया होगा, तो अपने अपने अंदर के जो कलागुण है वो उन्होंने वहां पे सादर किए। आपल्या आपल्या अंगात जे कलागुण आहेत ते विद्यार्थ्यांनी तिथे सादर केले आणि विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला। सब लोगों ने दिन भर बहुत एंजॉय किया। सर्व मुले गढ़ उतरून खाली आली और फिर जब जाने का टाइम आया तब सब बच्चे गढ़ उतर के नीचे आ गए। मुलांनो, सूर्यास्ताच्या आधी घरी पोहोचलेलं बरं, असे शिक्षकांनी म्हणतात सर्वजण गाडीत जाऊन बसले। घाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली। अरे, तो बघा वणवा, वणवा लागलाय, वणवा, गाडीतील एक जण ओरडला। मग टीचरने क्या सूर्यास्ताच्या आधी म्हणजे काय? सूर्य मावळण्याच्या आधी, अंधार पड़ायच्या आधी, सूर्यास्त के आधी यानी कि सूरज डूबने से पहले हमें घर पे जाना चाहिए, ऐसे टीचर ने बच्चों को बोला। तो बच्चे सब गाड़ी में बस में जाके बैठ गए। घाटातून गाडी जेव्हा उतरली, घाट म्हणजे काय? डोंगरातून तयार केलेला रस्ता। घाट म्हणजे काय? डोंगरातून तयार केलेला रस्ता। तर ह्या घाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूला आग लागलेली दिसली। क्या दिखा बच्चों को? घाट यानी कि क्या? डोंगर में से, पहाड़ों में से जो रास्ता बनाते हैं जाने आने के लिए उसे घाट बोलते हैं। तो एक घाट में से नीचे के बाजू में बच्चों को क्या दिखा कि आग लगी है। वनवा यानी कि मैंने क्या बोला? जंगल में लगी हुई आग। तो बरोबर आहे, तो एक बच्चा जोर से चिल्लाया, वनवा, वनवा लागलाय, वनवा, गाडीतील एक जण ओरडला। ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला। नाहक आपण आगीत सापडू नये हा त्याचा उद्देश होता। गाडी पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदावला। गाडी थांबवा, ही आग विझवलीच पाहिजे, 14 वर्षाचा गोपाळ ओरडला। गोपाळच्या या वक्तव्यावर गाडीतील सारे जण हसले। अभी वो गाड़ी जा रही थी, तो जो गाड़ी का ड्राइवर था, तो उसे क्या लगा कि आता मी गाडीचा त्याने वेग वाढवला, फास्ट हम लोग यहाँ से निकल जाएंगे, अगर हम लोग यहाँ पे अटक गए और ये वनवा आगे बढ़ता गया तो हम लोग भी आग में फंस सकते हैं, ऐसा ड्रायव्हर को लगा। त्या ड्रायव्हरला काय वाटलं की हा वनवा वाढत जाणार आहे, कारण झाडं पटापटा पेट घेतात आणि जंगलातला हा वनवा खूप लवकरात लवकर वाढत असतो। मग नाहक म्हणजे उगाचच, नाहक म्हणजे काय? उगाचच आपण या आगीमध्ये सापडू नये। उगाच म्हणजे काहीच गरज नसताना आपण त्याच्यामध्ये सापडून जाऊ असं त्याला वाटलं आणि म्हणून त्याने गाडीचा वेग वाढवला, गाडी फास्ट चालवायला सुरुवात केली। हम लोग इस आग में नहीं फंसने चाहिए, इस उद्देश्य से उस ड्राइवर ने क्या किया, गाड़ी फास्ट चलाना शुरू कर दिया। पर जब वो उतर रहा था नीचे, तब गाड़ी का वेग थोड़ा कम हो गया। मंदावला म्हणजे काय झाला? कमी झाला। आणि त्याच वेळेला गोपाळ ओरडला, गाडी थांबवा, ही आग आपण विझवलीच पाहिजे। किती वर्षाचा होता तो? 14 वर्षाचा, म्हणजे लहानच होता। तर हा गोपाळ जोरात ओरडला। गोपाळच्या या वक्तव्यावर म्हणजे त्याच्या बोलण्यावर, वक्तव्य यानी कि उसने जो बोला उसमें सब लोग हंसने लग गए कि ये क्या पागलों जैसी बात कर रहा है, ये कैसे हम लोग आग बुझा सकते हैं। अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? शिक्षक दरडावून म्हणाले। पण ते ऐकायला गोपाळ गाडीत होताच कुठे, त्याने तर लगेच गाडीतून उडीही मारली होती। त्याला परत गाडीत घेण्यासाठी ड्रायव्हरलाही नाईलाजाने गाडी थांबवावी लागली। तो टीचर क्या बोले, अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? टीचर को भी लगा ये इतनी बड़ी जंगल की आग लगी, हमारे पास पानी नहीं है, फायर ब्रिगेड नहीं है, कुछ नहीं है, हम लोग इसको कैसे बुझा सकते हैं? असं शिक्षकांनी दरडावून, दरडावून म्हणजे कसं? ओरडून, दरडावणे यानी की थोडासा उसको गुस्सा करके ओरडून त्याला म्हणाले। पण हे ऐकायला गोपाळ गाडीत होताच कुठे? ये सुनने के लिए गोपाल गाड़ी में था ही नहीं। वो तो गाड़ी जैसे ही थोड़ी सी स्लो हो गई थी, फटाक से गाड़ी में से उतर के नीचे चला गया था। गोपाळ खाली चालला गेला होता आणि त्याला घेण्यासाठी मग ड्रायव्हरला नाईलाजाने गाडी थांबवावी लागली। अभी गोपाल नीचे उतर गया था, उसको तो अकेला छोड़ के नहीं जा सकते थे, तो इसलिए नाईलाजाने यानी कि कोई चारा नहीं था, इस वजह से नाईलाजाने म्हणजे काय, आता काही कारणच म्हणजे पर्यायच नव्हता दुसरा, म्हणून ड्रायव्हरला गाडी थांबवावीच लागली। असं एका मुलाला सोडून नाही जाता येत ना, म्हणून त्याने गाडी थांबवली। चला आता गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली। साधारणपणे 2.5-3 इंच परीघ असलेला तो लांबच लांब पाईप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता। म्हणजे गोपाळची दूरदृष्टी बघा, गोपाळने पटकन त्याला आग दिसली
त्याने ओरडून गाडी थांबवायला सांगितली. गाडी हळू असतानाच त्याने पटकन गाडीतून उडी पण मारली आणि लगेच तो जाऊन, तुम्हाला सांगितलं होतं ना अगोदर आपण याचं वर्णन केलं की शेताच्या दोन्ही बाजूला काय होतं, शेती होती, हिरवेगार मळे होते. तर नदीवरून एक पाईपलाईन त्या शेतांमध्ये पाणी आणण्यासाठी पाईपलाईन केलेली असते. नदीतून म्हणजे त्या पाईपाद्वारे त्या शेतांमध्ये पाणी आणलं जातं आणि मग शेती केली जाते. तर असा रबरी पाईप त्याने, तो खूप जड असतो तो पाईप, 2.5-3 इंच परीघ असलेला, म्हणजे असा गोल मोठा चांगला तो लांबच लांब जड पाईप ओढत आणण्याचा तो प्रयत्न करत होता. गोपाल ने क्या किया, जैसे उसको आग दिखी उसने बस रुकने को बोला। जैसे बस स्लो हुई वैसे ही वो उतर गया। उसने किसी को पूछा नहीं मैं उतरूं क्या नहीं, कुछ नहीं। उसके मन में आया कि ये आग बुझानी है तो फटाक से नीचे उतरा और उसने, मैंने आपको जैसे बोला था कि नदी के दोनों किनारों पे खेती थी, तो खेती में पानी तो चाहिए ना, तो ये नदी में से लोग पाइप से पानी लाके खेती करते थे। तो गोपाल को वो पाइप दिख गया वहां पे बाजू वाले खेत में, तो उसने वहां से वो रबरी पाइप, वो वजनदार था तो वो एकदम खींच के उसको आग के करीब ला रहा था। हे आग एकट्याकडून इजणार नाहीच, हे मलेही माहीत आहे. पण म्हणून काय, प्रयत्नच करावा नाही का? काय सर, असं जंगलच आम्हा आदिवास्यांचे पोशिंदे आहेत. अन मायबापाले कोणी असं आगीच्या मुखी सोडून जातेत काय? बाजूला उभा असलेला गावातील एक गुराखी सरांना म्हणाला. आता बघा, तिथे सगळे गुराखी म्हणजे काय? गुराखी म्हणजे जे गुरं चारायला येतात त्यांना गुराखी म्हणतात. गुराखी यानी कि जो ये गाय भैंस इनको चराने के लिए जो आते हैं ना, उसको गुराखी बोलते हैं. तर तो गुराखी काय म्हणाला त्या सरांना, हे आग एकट्यापासून इजणार नाहीच, हे मलेही माहीत आहे. एकट्यापासून इजणार म्हणजे काय, विझणार नाही. मला माहिती की ही आग एकट्यापासून इजणार म्हणजे विझणार नाहीच. नाहीच म्हणजे नाहीच, हे मलेही म्हणजे मला पण माहित आहे. मुझे पता है की अकेले से आग नहीं बुझ सकती. पण म्हणून काय, प्रयत्नच करायचे नाही का? प्रयत्नाचा प्रयत्न, हे प्रयत्न शब्द आहे तो. त्यांची बोलीभाषा तशी असते म्हणून ते तशा प्रकारे बोललेलं, आणि तशाच्या तसंच शब्द लेखिकेने याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्या तोंडातले शब्द आहेत ना, त्याने बोललेले शब्द आहेत म्हणून ते त्याच्याच भाषेत लिहिलेले आहेत लेखिकेने. म्हणून काय, प्रयत्नच करायचे नाही का? का सर, असं जंगलच आम्हा आदिवासींचे पोशिंदे. ते काय म्हणाले की आम्ही आदिवासी लोक आहोत आणि हे जंगलच आमचं पोशिंदा आहे. पोशिंदा म्हणजे काय, पोसणारे. आम्हाला पोसणारं कोण आहे, हे जंगलच आहे. म्हणजे जंगलावरतीच आमचं आयुष्य अवलंबून असतो. हे जंगलामध्येच आम्ही गुरं चालतो, जंगलामध्ये ज्या काही वनस्पती वगैरे मिळतात ते विकून त्यांचं जीवन चालत असतं. आणि मायबापाले कोणी असं आगीच्या मुखी सोडून जातं का? मग पोशिंदे म्हणजे आमचं मायबापाचे जंगल आहे आणि आई वडिलांना कोणी असं सोडून जातं का आगीच्या तोंडाशी? असं तो गुराखी सरांना म्हणाला. क्या बोला वो गुराखी ने सर को कि सर, ये आग अकेले से बुझने वाली नहीं, हमें पता है, पर इसलिए कि हम लोगों ने कोशिश ही नहीं करनी चाहिए. प्रयत्न म्हणजे कोशिश नहीं करनी चाहिए क्या? ये जो जंगल है ये हमारा पालन करता है. ये जंगल की वजह, ये हमारा पालन करता है क्योंकि जंगल में से अभी उनकी गाय भैंस जो होगी उनको वहां पे चारा मिलता है। उसके बाद में जंगल में से जो फ्रूट्स मिलते हैं या फिर कोई जड़ी बूटी मिलती है, मध यानी कि शहद, हनी मिलता है, तो ये लोग बेच के उनकी जिंदगी चलती रहती है आदिवासी लोगों की। आदिवासी लोग जो है वो जंगल की इन चीजों के ऊपर ही उनका पूरा जीवन उनका अवलंबन होता है। तो वो उनको क्या बोले, माँ बाप को ऐसे कोई छोड़ के जाता है क्या आग के मुंह में? तो नहीं। तो हम लोग इसलिए यहाँ पे मैं रुका हूं, माँ बाप को हम लोग ऐसे आग के मुंह में छोड़ के नहीं जा सकते, ऐसा वो गुराखे ने वो टीचर को बोला. गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला, माणसं असो का जनावरं, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. सर्वांनी मिळून आग विझवलीच पाहिजे. हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एका पाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला धावले. तो गुराखी जे काही बोलला त्याच्याकडे पाहून गोपाळ म्हणाला, माणसं असो का जनावरं असो त्यांना वाचवलंच पाहिजे. सर्वांनी मिळून आग विझवली पाहिजे. आणि हे सगळं ऐकल्यावरती इतर विद्यार्थी आणि शिक्षक पण गोपाळच्या पाठोपाठ मदतीला आले. गोपाल ने क्या बोला, इंसान हो या जानवर हो, ऐसा नहीं कि इस आग में जानवर ही मरने वाले तो उन्हें बचाना नहीं चाहिए. इंसान हो या जानवर हो, सबको बचाना ही चाहिए और ये आग सबने मिलके बुझानी चाहिए. ये सुन के दूसरे स्टूडेंट भी, विद्यार्थी और टीचर भी एक के बाद एक गोपाल की हेल्प के लिए, मदतीसाठी म्हणजे उसकी हेल्प के लिए वो आ गए. एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली.
त्या गाडीतील 50शीचे एक गृहस्थ खाली उतरले. त्यांनी सर्व प्रकार क्षणात न्याहाळला आणि त्यांनी मोबाईल कानाला लावला. मोबाईलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीलाही गेले. आता तो पाईप सहजगत्या चौफेर पाणी फेकू लागला. ये बस जा रही थी अभी, वो तो क्या रास्ता ही था. तो ह्या बसाच्या पाठीपाठ दुसरी आणखीन एक बस पण आली. त्या गाडीतून कोण एक 50शीचे म्हणजे 50 वर्षाचे गृहस्थ, गृहस्थ म्हणजे व्यक्ती, एक माणूस खाली उतरला आणि त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला की हे काय चाललंय, आग लागली, एक मुलगा पाईपाने गाडी ती आग विझवतोय. त्यांच्याकडे मोबाईल होता, त्यांनी मोबाईल कानाला लावला म्हणजे कोणाला तरी त्यांनी फोन केला असेल. ते काहीतरी बोलले. संभाषण म्हणजे काय, मोबाईलवर ते जे काही बोलले ते संभाषण म्हणजे बोलणे. त्यांचं मोबाईलवरचं संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीला धावले. आणि आता काय झालं होतं, सगळ्या लोकांनी पाईप पकडून तो जड पाईप होता ना, एकटा गोपाळ काही त्याला उचलू शकत नव्हता. तर सगळ्या लोकांनी मदत केल्यामुळे आता सहजगत्या म्हणजे काय होतं, एकीचे बळ मिळते फळ म्हणतं ना, तर सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केल्यामुळे ते सहजरित्या चौफेर, चौफेर म्हणजे सगळीकडे चहू बाजूला, चौफेर म्हणजे सगळीकडे चहू बाजूला आता पाणी मारता येत होतं. पाणी फेकू लागला होता. केव्हा वो गाड़ी, ये लोग खड़े थे, तभी उसी रास्ते से दूसरी और एक गाड़ी आई. उस गाड़ी में से 50 यानी कि 50 साल के एक गृहस्थ यानी कि इंसान नीचे उतरे और उन्होंने ये सब देखा कि आग लगी है, ये लोग यहाँ पे आग बुझाने की कोशिश कर रहे हैं. उन्होंने तुरंत अपना मोबाइल लिया और संभाषण यानी मोबाइल पे किसी से उन्होंने बात की और उनकी बात खत्म होते ही वो भी गोपाल की हेल्प के लिए आ गए. अभी गोपाल अकेला नहीं था, उसके दूसरे फ्रेंड थे, टीचर थे, ये आदमी था. तो वो पाइप जो था अभी आसानी से इन सब लोगों ने पकड़ लिया और चौफेर यानी कि चारों बाजू में अभी वो पाइप से पाणी डालने लगे. पायथ्याशी आग हळूहळू शांत होत होती. गडावर पुढे पुढे पसरत आलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे. दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले, पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांना बोलावून घेतले आहे, हे सरांना सांगितले. आता पायथ्याशी, आता गड कसा असतो वरती चढत उंच आणि खाली पायथ्याशी काय होतं, हे पाणी टाकल्यामुळे ती आग शांत होत होती. म्हणजे आग विझत होत होती. शांत म्हणजे विझत होत होती. पण गडावर पुढे पुढे पसरत चालली होती. पण ती आगही आटोक्यात आणली पाहिजे. म्हणजे इथे खाली विझत होती पण वरती ती पसरत चालली होती. ती आटोक्यात आणली पाहिजे म्हणजे तिला पण विझवता आलं पाहिजे. असं दुसऱ्या गाडीतून आणखीन एक दुसरी गाडी आली. त्याच्यातनं एक गृहस्थ उतरले. ते म्हणाले. पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. म्हणजे शिक्षकांनी मुलांना आणलेलं होतं. शिक्षकांना वाटत होतं की ही एवढी मोठी आग विझवणं काही सोपं काम नाहीये आणि आपले विद्यार्थी हे करतायत. चुकून जर एखादा विद्यार्थी या आगीमध्ये सापडला, कोणाला भाजलं, लागलं, काही झालं तर सगळी जबाबदारी कोणावरती असते? शिक्षकांवरती असते. त्याच्यामुळे शिक्षक कसे झाले होते? हतबल. हतबल म्हणजे आता काय करावं ह्या विद्यार्थ्यांपुढे असं त्यांना वाटायला लागलं होतं. निराश झाले होते. हतबल होणे म्हणजे निराश झाले होते, की हे काय मुलं उपद्व्याप करतायत. कोणाला काही झालं तर मग मी काय करणार? असं ते बोलायला लागले. पण मग त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाच्या म्हणजे अग्निशामक दल म्हणजे काय, फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या बोलवल्या आहे, असं त्याने सांगितलं. ते दुसऱ्या गाडीतून जे उतरले होते ना गृहस्थ, त्यांनी सांगितलं शिक्षकांना, की आम्ही अग्निशामक दलाच्या 2 म्हणजे फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या बोलवल्या आहेत, त्या आता येतीलच. जो आग थी वो नीचे के पार्ट में जो आग थी, पायथ्याशी यानी नीचे के पार्ट में जो गढ़ के नीचे जो आग थी वो अभी शांत हो रही थी, बुझ रही थी. पर ऊपर गढ़ के ऊपर ये आगे बढ़ती जा रही थी. उसे भी कम करना, आटोक्यात आणना है ना, उसे भी कम करना चाहिए. ऐसा वो गाड़ी में से जो गृहस्थ उतरे थे ना, उन्होंने बोला टीचर को. पर टीचर बेचारे निराश हो गए थे. उन्होंने बोला, ये तो पागलपन है, ये आग कैसे बुझ सकती है? मुझे नहीं लगता ये आग बुझ सकती. और टीचर लोगों का कैसा होता है, जब हम कहीं पिकनिक पे वगैरह जाते हैं स्टूडेंट को लेके, तो इन सब विद्यार्थियों की जिम्मेदारी टीचर पे होती है. तो टीचर को थोड़ा सा डर लगने लग गया, ये सब बच्चे आग बुझा रहे, तो इसमें अगर किसी बच्चे को कुछ हो गया, इनको अगर कुछ लग गया, कोई किसी का हाथ पैर जल गया तो क्या करेंगे? ऐसा टीचर को टेंशन आ गया था. तो इसलिए हतबल होके, निराश होके उन्होंने बोला कि कैसे ये आग बुझ सकती है, मुझे तो ये सब पागलपन लगता है. पर वो दूसरे जो इंसान थे, गृहस्थ थे, उन्होंने बोला कि आप डरो मत, हमने अग्निशामक दल की 2 गाड़ियां बुला ली है. 20 मिनिटांच्या आतच 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडहून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर
झाल्या. लगेच 20 मिनिटाच्या आतच जे 15-20 किलोमीटरच्या अंतरावरती नरखेड हे गाव होतं ना, तिथून अग्निशामक दलाच्या म्हणजे फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या आल्या आणि त्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. तुरंत ही वहां पे भी अग्निशामक यानी कि फायर ब्रिगेड की 2 गाड़ियां आ गई थी. लगेच त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात येऊन संपूर्णतः शांत झाली होती. और तुरंत वो 2 गाड़ी आई, उन्होंने तुरंत पाणी मारना शुरू कर दिया. उसके बाद में आग आटोक्यात आली. म्हणजे आग आता आटोक्यात येणं म्हणजे आपल्या आता त्यांच्या हातात आलं होतं, की आता ती विझवू शकतात आणि ती आटोक्यात आली आणि विझली होती. पूर्णतः शांत झाली होती आग. म्हणजे विझली होती ती. आग पूरी तरह से बुझ गई थी. आता सर्वांचे चेहरे उजळले. अब सबके चेहरे खिल गए. उजळले म्हणजे काय झालं? सबके चेहरे खिल गए. सब लोग खुश हो गए की हम लोगों ने आग को बुझा दिया. उजळले होते. सर्वांनाच नवीन ऊर्जा मिळाली होती. सगळ्यांनाच काय मिळाली होती? नवीन ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय? एक शक्ती. म्हणजे एक नवीन ऊर्जा, एक नवीन शक्ती त्यांना मिळाली होती, की एवढी मोठी आग पण आपण सगळ्यांनी मिळून तिला विझवली, तिला शांत केली. सब लोगों को एकदम नई प्रेरणा, ऊर्जा म्हणजे आपल्याला इथे एक प्रेरणा म्हणता येईल. एक मानसिक त्यांना शक्ती मिळाली होती. मानसिक शक्ती म्हणता येईल. कारण की एक इतकी मोठी वणवा म्हणजे जंगलातली मोठी आग असते. ही आग आपण सर्वांनी मिळून शांत केली, तिला विझवली. तर याच्यामुळे सगळ्यांनाच एक नवीन ऊर्जा, प्रेरणा, नवीन शक्ती मिळाली होती. मानसिक शक्ती त्यांना मिळाली होती. अशातच गाई वासरं घेऊन गेलेले काही गुराखी मुलांजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला, "लय बेस झालं बापा, आग इजली. गडावरची तर किती झाडं झुडपं भाजून निघालीत. जरासा का उशीर झाला असता तर आम्हीही तसेच भाजून निघालो असतो. आणि आमच्यातनं कोणाले पत्ता भी लागला नसता. तुम्ही समद मदतीस धावून आलेत हे सांगताना त्याला गहिवरून आले होते." बघा आता अशातच म्हणजे आपली ही सगळी आग वगैरे विझल्यावरती गाई वासरं घेऊन गेलेले वरती जे डोंगरावर गेलेले काही गुराखी होते गडावर गेलेले, ते मुलांजवळ आले आणि त्यातला एक जण हात जोडून त्यांना म्हणाला, की "लई बेस झालं बापा, की लई बेस म्हणजे खूप चांगलं झालं बाबांनो. आग इझली म्हणजे आग विझली. गडावरची कितीकच झाडं-झुडपं बाजून निघालीत. गडावर किती झाडं जी आहेत, की जी जळून गेली आहेत. आणि जरासा का उशीर झाला असता तर आम्हीही तसेच भाजून निघालो असतो. थोडासाही जर आग विझवायला उशीर झाला असता, ही आग विझली नसती, तर आम्ही सुद्धा या झाडा-झुडपांसारखेच भाजून गेलो असतो. आमचे गुरं पण आणि आम्ही भाजले गेलो असतो. आगीमध्ये जळून गेलो असतो. आणि आमच्यात कोणाला पत्ता बी लागला नसता आणि आम्ही इथे आलोय, आम्ही भाजलोय, जळून मृत्युमुखी पडलोय, हे आमच्या घरी कोणाला कळलं सुद्धा नसतं. अ, भी पत्ता बी लागला नसता. तुम्ही समद मदतीस धावून आलेत. तुम्ही सगळे आले त्याच्यामुळेच आम्ही वाचलो. हे सांगताना तो अगदी गहिवरून आहे ना, म्हणजे काय त्याचे डोळे भरून आले. आज म्हणजे त्यांना मृत्यूच्या पासून लांब आणलं होतं. मृत्यूपासून वाचवलं होतं ह्या मुलांनी त्या गुराख्यांना. तर त्याच्यामुळे त्यांना अगदी गहिवरून येणार होतं ना. गहिवरून येणं म्हणजे त्यांना अगदी मन भरून आलं, मन दाटून आलं. अश्रूत अगदी त्यांचे व्हायला लागले असतील, की तुम्ही आम्हाला मृत्यूपासून वाचवलं. जब ये आग शांत हो गई, उसके बाद में गढ़ पे से कुछ गुराखी यानी मैंने आपको बोला ना जो गाय भैंसे ऐसे चराते हैं, वो लोग ऊपर गए थे तो वो नीचे आए, उनमें से एक जन हाथ जोड़ के इनको बोलने लग गया कि बहुत अच्छा हो गया, लय बेच यानी बहुत अच्छा हो गया कि आग बुझ गई। इस आग की वजह से गढ़ पे बहुत सारे झाड़ झुड़प जो है यानी कि झाड़ है वो जल गए हैं, और अगर थोड़ी सी भी देर हो जाती तो हम लोग भी इस आग में जल जाते थे। मतलब ये इंसान भी, इनके जानवर भी इस आग में जल जाते थे। यानी हम लोग अगर जल जाते तो किसी को पता भी नहीं चलता। हम लोग यहाँ पे आए हैं और जल गए हैं, उनके घर वालों को पता भी नहीं चलता कि हम लोग जल के मर गए हैं। तुम्ही समद मदतीस धावून आलात। आप लोग अगर मदद को नहीं आते, आप लोग अगर ये आग नहीं बुझाते, तो आज हम लोग जलकर मरने ही वाले थे। ऐसे बोलते उसको एकदम गहीवर से उसकी आंखें भर के आ गई कि आज इन लोगों की वजह से, इन बच्चों की वजह से हम लोग बच गए। नहीं तो आग में तो बेचारे जल ही जाते थे ना। कितना एकदम इमोशनल घड़ी होगी उनको कि उनकी मौत से इन बच्चों ने उनको बचाया है। मृत्यूच्या दाढेतून त्यांनी त्यांना वाचवलेलं आहे. अगदी गहिवरून येणं हे साहजिकच होतं त्यांना. खरंच ना, आमच्या या गोपाळनं निरपेक्ष भावनेनं जीवाची पर्वा न करता हे धाडस केलं. आज केवळ गडच नव्हे तर गुरं आणि या सर्व गुराख्यांचे प्राण वाचले. त्याचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे.
असे मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते. शिक्षक काय सांगत होते सगळ्यांना, की खरंच ह्या गोपाळने निरपेक्ष भावने, निरपेक्ष म्हणजे कोणतीच अपेक्षा न ठेवता, निरपेक्ष म्हणजे काय, कोणतीच अपेक्षा न ठेवता. आता त्याच्यात तो काय बिचारा अपेक्षा ठेवून, त्याला असं वाटलं की मला काही अपेक्षा आहे, मला कोणी चांगलं म्हणेल, सगळेजण माझं कौतुक करतील, शाबासकी करतील, असं काहीच त्याच्या मनात नव्हतं. त्याच्या मनात फक्त हे होतं की ही आग विझवायची आहे. या आगीमध्ये त्याला तर माहितीही नव्हतं की इथे गुराखी आहेत, तिथे काही जनावरं असतील, पशुपक्षी असतील, त्यांना सुद्धा आपण वाचवलं पाहिजे. ही एकच भावना त्यावेळेला त्याच्या मनामध्ये होती आणि त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करताना हे धाडस केलं होतं. आणि त्याच्यामुळे आज केवळ गड म्हणजे गडावरची झाडं झुडपच नाही, तर गुरं आणि गुराखे सुद्धा वाचले होते. गोपाल ने जब भी ये आग देखी तो उसके मन में ऐसा थोड़ी आया कि अगर मैं ये आग बुझाऊंगा तो टीचर मुझे अच्छा बोलेगी, सब लोग मुझे शाबाशी देंगे। नहीं, उसे तो ये भी पता नहीं था कि इस आग में कोई इंसान भी है। उसे सिर्फ इतना पता था झाड़ जल रहे हैं, यहाँ पे जंगल में जो कुछ जानवर होंगे वो भी इस आग में मर जाएंगे, तो इन्हें बचाना हमारा कर्तव्य है। इसी भावना से गोपाल ने तुरंत मदद की थी। उसे कोई भी अपेक्षा नहीं थी, निरपेक्ष यानी कि किसी भी प्रकार की उसे अपेक्षा नहीं थी और खुद के जान की परवाह किए बिना उसने ये धाड़स किया था कि वहां पे जाके आग बुझाने का। और उसकी वजह से आज सिर्फ गढ़ पे की सिर्फ झाड़ी गढ़ नहीं बचा, तो गुरे और गुराखी यानी जो इंसान थे वो भी बच गए थे, उनके प्राण भी बच गए थे। और ये काम सच में कौतुकास्पद, कौतुकास्पद म्हणजे काय, कौतुक करण्याजोगं आहे। ये काम तो है ना, कौतुक करने जैसा ही है ना, हम उसकी प्रशंसा करने जैसा ही काम है, असे मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते। म्हणजे जे शिक्षक हतबल झाले होते ते आता बिचारे अभिमानाने सांगत होते की नाही, आमच्या विद्यार्थ्याने हे काम, त्याने निरपेक्ष भावनेने हे काम केलेलं आहे, अभिमानाने ते आता सगळ्यांना सांगत होते। दुसऱ्याच दिवशीच्या वर्तमानपत्रातून ही बातमी सर्वच लोकांना कळाली। परिसरातील नागरिक गोपाळच्या या शौर्याचे भरभरून कौतुक करत होते। दूसरे दिन ही अभी फायर ब्रिगेड वगैरह आया था, सब ये न्यूज जो है वो वर्तमानपत्र यानी न्यूज़पेपर, वर्तमानपत्र म्हणजे काय, न्यूज़पेपर मध्ये ही बातमी आली। न्यूज़पेपर में जो बात न्यूज थी वो आ गई, बातमी म्हणजे न्यूज, आणि सर्व लोकांना कळली। उसकी वजह से आजू बाजू के सब लोगों को ये बात पता चल गई। आणि परिसरातले नागरिक यानी कि आजू बाजू के जहाँ के जो रहने वाले लोग थे वो गोपाल ने जो शौर्य दिखाया, शूरता दिखाई, उसकी सब प्रशंसा कर रहे थे। त्याचं भरभरून सगळे लोक काय करत होते, कौतुक करत होते की इतका लहान मुलगा पण त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतकी मोठी जंगलातली वणव्यासारखी आग त्याने विझवली, हे खरंच खूप कौतुकाचं आहे। म्हणून सगळे आजूबाजूचे लोकही त्याचं कौतुक करत होते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजला का हा धडा? या धड्यातून आपल्याला काय शिकायचं आहे की गोपाळसारखं आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे आपण कोणतेही चांगलं काम करतो तर त्याच्याबद्दल अपेक्षा न ठेवता एक धाडसी वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे। धाडस आणि काहीतरी करण्याचे प्रयत्न म्हणजे आपल्या मनामध्ये जर आलं की आपण एखाद्या संकटावर मात करू शकतो आणि आपण प्रयत्न केले तर आपण नक्कीच त्या संकटावर मात करू शकतो, इतर लोकही आपल्या मदतीला येतात। तर गोपाळ कसा होता, धाडसी होता आणि त्याला लगेच कल्पना पण सुचली, म्हणजे हुशारही होता की आता ही आग कशी विझवणार, तर शेतातलं पाईप आणून त्याने पाणी मारण्याचा लगेचच्या लगेच प्रयत्न केला आणि जास्त वेळ नाही घालवला त्याने, लगेच पटापट त्याने हे सगळे निर्णय घेतले। त्याने चर्चा करत बसली नाही, मी जाऊ का असं तसं, म्हणजे असं मी म्हणत नाही की आपण शिक्षकांना न विचारता कोणतंही काम केलं पाहिजे। शिक्षकही जे काही करतात, आता हे शिक्षक हतबल झाले होते ते कशामुळे झाले होते की त्यांना सुद्धा विद्यार्थ्यांची काळजी होती, जबाबदारी होती की विद्यार्थ्यांना काही व्हायला नकोय, म्हणून ते असं झाले होते। पण आपण म्हणून शिक्षकांचं ऐकायचं नाही, त्यांच्या विरोधात जाऊन पटकन काही निर्णय घ्यायचे, तर हे योग्य नाही। प्रसंग पाहून कसं वागलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे की त्यावेळी कोणता प्रसंग आहे आणि आपण कसं वागलं पाहिजे हे त्या प्रसंगानुसार त्या वेळेनुसार आपण ठरवायचं असतं। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की निरपेक्ष भावनेने कोणालाही मदत करायची। इसमें से हमें क्या सीखना है कि किसी की भी मदद के लिए हम लोगों ने हमेशा तैयार रहना चाहिए, कोई भी प्रकार की अपेक्षा किया बिना। ऐसा नहीं है इसका मतलब कि आप टीचर को बिना पूछे कुछ भी करो, ऐसा नहीं बोलना है, पर किसी की भी मदद के लिए हमें हमेशा तैयार रहना चाहिए। उस टाइम पे जो घटना घटी है उस टाइम पे कैसा हमें
करना चाहिए वो अपने आप अपने दिमाग में आना चाहिए। निरपेक्ष मन में किसी भी प्रकार की अपेक्षा बिना रखे किसी की भी मदत हम लोगों को करनी चाहिए. तर हेच आपण आता या धड्यातून शिकलेलो आहोत. आता आपण शब्दार्थ पाहूया. गुण्या गोविंदाने म्हणजे काय? आनंदाने. पौराणिक म्हणजे पुरातन, जुने. प्रयत्नच म्हणजे प्रयत्न, हे मी तुम्हाला ते सांगितलं. पोशिंद म्हणजे पोचणारे. हतबल होणे, निराश होणे. निरपेक्ष म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता. कौतुकास्पद म्हणजे कौतुक करण्यायोग्य. तर आता हा धडा तुम्हाला जर समजला असेल तर पुन्हा एकदा नीट वाचा. हे शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढचे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर समजतील. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा.